चिम्या काय रे, कसं आहे, कसं आहे नदीचं वातावरण? ये चल इकडे. ये इथं पुढं चल. हा चिम्या, सर्वात चांगला बेस्ट फ्रेंड माझा. हा, काय बघतो, ऐक. आज संध्याकाळचं ना खास थोडंसं मनमोकळेपणाने बोलायसाठी इथपर्यंत आलतो. म्हणलं वातावरण पण चांगलं आहे आणि आता पाऊस येईल असं वाटतंय, कारण की आता वळवाचा पाऊस कडकड 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 चांगला. तर सांगायचं असं झालं तर माझ्याकडे बराचसा डाटा होता 2007-08 पासूनचा. तो डाटा 2019 साली माझ्या कम्प्युटरमध्ये येणारा रॅन्समवेअर अटॅक आला. तो जो शॉर्टिंग केलेला डाटा होता का, त्या सगळ्या फाईल ज्या वगैरे होत्या त्या सगळ्या फाईलचं काय झालं की ज्याचं समजा आपली एक फाईलचं नाव आहे, त्याचं काय झालं, समजा किरण शिवले .jpg नावाची फाईल आहे. त्या फाईलचं काय झालं, किरण शिवले .jpg.carl असं त्याचं एक्सटेन्शन झालं. ते एक्सटेन्शन तसं झाल्यामुळं काय झालं की ते जरी आपण चेंज वगैरे केलं तरी ते होत नव्हतं. मग मी जे काही तज्ज्ञ आहे त्यातले, म्हणजे जे ओळखीचे मित्र वगैरे होते, त्यांना म्हटलं की अरे ही जी अशी फाईल झालेली माझ्या नाही का, असा कम्प्युटरमध्ये व्हायरस आला. तर त्यांनी सांगितलं की अरे याला काय करावं लागेल, एकतर तर कम्प्युटरला फॉर्मॅट करून जो आत्तापर्यंत डाटा होता तो गेला म्हणून सोडून द्या आणि इथून पुढचा नवीन डाटा रिकवर करून म्हणजे सेव्ह करून ठेव. पण फॉल्ट असा झाला की माझ्या 2007 पासून ते 2019 पर्यंत जेव्हा काही म्हणजे जो डाटा होता तो सगळा डाटा मला सोडून नव्हता द्यायचा. आणि त्यात प्रत्येक कम्प्युटरच्या प्रत्येक फोल्डरमध्ये एक ना नोटपॅडची एक छोटी फाईल तयार झाली, ती टेक्स्ट फाईल. त्या फाईलमध्ये त्यांनी असं मेन्शन केलं होतं की तुम्ही एवढे $1 आम्हाला पे करा, आम्ही तुमचा डाटा सगळं सोडून परत देतो म्हणून. पण एवढं सगळं पे करायचं जरी म्हटलं तरी ते जे काही त्यातले तज्ज्ञ होते ते मला काय म्हटले की अरे आपण जरी तू जरी त्यांना 50,000 पे केले तर ते काय तुझा डाटा देणार नाही, ते परत म्हणते की अजून 25,000 दे, अजून 20,000 दे, असं करून ते तुझ्याकडनं पैसे घेतील पण तुझा डाटा परत देणार नाही. मग मी म्हटलं की जाऊ याला काहीतरी पर्याय म्हणून मग मी काय केलं, 2-3 दिवस थांबलो. 2-3 दिवसानं माझ्या पूर्ण कम्प्युटरला म्हणजे फॉर्मॅट केल्यानंतर परत एक ESचं सॉफ्टवेअर आहे रिकव्हरीचं, त्याने काही ज्या फाईल आहेत त्या रिकवर करून घेतल्या आणि त्या रिकवर केल्यानंतर पण माझा सगळा डाटा आला नाही ना परत. काय 30 म्हणजे 30 ते 25% डाटा आला. 25 ते 30% डाटा आल्यानंतर ना त्यातल्या पण काही फाईल कशा की त्यांचं ओपन केल्यानंतर अर्धी फाईल ब्लँक दिसते, अर्धी साईड दिसणार, नंतरनं परत वरचं जे काही आपण म्हणतो ना 50% वरचा भाग दिसणार नाही काय, अशा झाल्या. मग मी काय केलं, तशाच त्या अशा ठेवल्या. म्हटलं बघू कधीतरी जर भविष्यात इन फ्युचर असं कधी एखादं सॉफ्टवेअर आलं की ज्यात ह्या फाईल रिपेअर वगैरे होतील, तर त्यासाठी मग ती एक 1 TBची हार्ड डिस्क घेतली. त्या हार्ड डिस्कमध्ये तो डाटा सगळा सेव्ह करून ठेवला. पण त्या हार्ड डिस्कला पण असा प्रॉब्लेम यायचा की ती कम्प्युटरच्या CPU जोडली की कनेक्ट व्हायची, डिस्कनेक्ट व्हायची. मग मी काय केलं, लॅपटॉपला जोडल्यानंतर ना काय अशी नाही का चालायची, नंतर कधी काही तासाभराने अर्धा तासाने परत बंद व्हायची. मग मी काय केलं, म्हटलं नको आता ह्यापेक्षा मग काहीतरी पेनड्राईव्हमध्ये घेतला, 64 GB पेनड्राईव्ह घेतला, त्यात काही महत्त्वाच्या फाईल वगैरे ठेवल्या. पण नंतरनं विचार केला की अरे हे असं नाही का किती पेनड्राईव्ह घेणार आणि किती याच्यात करणार. त्यापेक्षा मग मी काय केलं, एक मित्र मला काय म्हटला की तू हे यूट्यूबवरती तुझे व्हिडिओ बनवायचे आणि यूट्यूबवरती अपलोड कर, जेणेकरून ते इन फ्युचर सेव्ह राहतील, तुला जेव्हा लागतील तेव्हा तू पाहू शकशील, तुला वापरता येतील असं. मग मी काय केलं, त्याचा एक थोडासा गायडन्स ऐकला आणि मग ते यूट्यूबवरती आता जस्ट अपलोड करायला सुरुवात केली. पण त्यातून पण काय होतं की एक आपण जे म्हणतो लोकांचं एक मानसिकता असते की हा असले काय व्हिडिओ करतो तयार, यूट्यूबवरती टाकतो, हे करतो. हे बघ, मुळात मला हे 100% माहिती आहे की हाताची जशी 5 बोटं सारखी नाही तशी
सगळी लोक सारखे नाही, सगळ्या लोकांचे विचार सारखे नाहीत. यातले 99% जे आपण म्हणतो ते आपण इग्नोर करून थोडंसं चालायचं अशा दृष्टीनं. मग मी काय केलं, हे जेव्हापासून व्हिडिओ अपलोड करायला लागलो, पहिले 1 दिवस 2 दिवस 3 दिवस काहींची पॉझिटिव्ह, पण मला काही मित्रांनी खरोखर पॉझिटिव्ह फोन केले, अरे ठीक आहे चालतंय नाही का, अशा पद्धतीनं उलट आम्हाला सांगा असं. नंतरनं काहींचे निगेटिव्ह आले, अरे असं स्वतः आपण कसं म्हणतो की आपल्या घरातूनच निगेटिव्हिटी असते, तशी काही गोष्टीत नाही. आता त्यांचे विचार, पण काहींनी खूप निगेटिव्हिटी यातून हे केली, यार हे असं कुठं असतं का, लाज नाही का, म्हणजे लाज वाटते, हे होतं ते होतं. हे ज्यांना लाज वाटते किंवा काय वाटतं, हे त्यांचे विचार त्यांच्यापाशी. मी ठरवलंय की इथून पुढं जोपर्यंत आपल्याला जमेल तोपर्यंत व्हिडिओ तयार करायचे आणि यूट्यूबवरती अपलोड करायचे. कोणाला पटू नाही पटू, आवडू नाही आवडू, याच्याशी आय हॅव नथिंग टू डू विथ त्याच्याशी. त्यामुळे माझं थोडंसं हे विचार करून मी आपले व्हिडिओ अपलोड करतो. तरी पण जर तुम्हाला काही त्यातनं आवडलं तर सांगा, नाही आवडलं तर करेक्शनसाठी सांगा, आपण चूक सुधारू शकतो. बाकी काय एवढं जास्त बोलून तुम्हाला पण त्रास देणार नाही किंवा बोर करणार नाही. निसर्गाचा आनंद घेऊ आणि मजा करू.